माहिती पण दिलेली आहे आणि हे जे अडल होतं आपण बघितलं खूप चांगल्या पद्धतीने होतं. आता मैदानावरती मॅच सुरू होतोय. आघाडीचे बॅटर देखील मैदानावरती येत आहेत आणि कोतळेश्वर स्पोर्ट क्लब कोतुळ आयोजित कोतुळ प्रीमियर लीग या 6व्या पर्वातला 6व्या दिवसाचा खेळ दिमागदार असणार आहेत, काही शंका नाही आहे. आघाडीचे बॅटर शेखर शेळके आणि राजू पाटे मैदानावरती आयकॉन खेळाडू आहेत. राजू पाटे, धनंजय भिंताडे आयकॉन खेळाडू आहेत. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. दोन वाघांची झुंज मैदानावरती पाहायला मिळणार आहे. निश्चित दोन वाघ आहे. धनंजय भिंताडे खुल्या गटातील स्पर्धांमध्ये देखील अनेक वेळा खूप चमकलेला खेळाडू आहे. ॲज अ बॅट ॲज अ बॉल एक सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर्स जे आहेत. विशेषतः तो बॅटिंगला येत होता त्यावेळेस तो बॉल असा पकडून इकडे तिकडे फिरत होता, हाता बॅटवरती उडवत होता. त्याला कारण काय, ती कॉन्सन्ट्रेशन. बॉलवरती तुमची नजर बसली पाहिजे, नजर तुमची स्थिर व्हावी बॉलवरती, यासाठी असे काही प्रकारचे प्रयोग केले जातात आणि राजू पाटे देखील असाच प्रयोग करताना बघायला मिळाला. कारण कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं असतं. बॉल तुम्हाला दिसला पाहिजे, तुमच्या बॅटवरती येईपर्यंत बॉल बघितला पाहिजे आणि इथे राजू पाटे त्यासाठी काही वेगळा प्रयोग करताना दिसेल. धनंजय भिंताडेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. पहिला चेंडू खेळणार आहे राजू पाटे. तर एक जबरदस्त मॅच कोतुळेश्वर कॅटरर्स विरुद्ध डिंग डॉंग अकोले. मुकुंदजी लहामटे, इंजिनियर रवी हसे यांचा संघ, तर बाळासाहेबजी गीते आचारी यांचा संघ मैदानामध्ये दाखल होणार आहे आणि पहिल्या बॉलला होते और व्हाइट बॉल का इशारा किया गया. धनंजय ने दावा किया. व्हाइट बॉल का इशारा किया था ऑनफील्ड अंपायर ने, लेकिन धनंजय ने तर विशाल निघोट आयडॉल आहे. राजू पाटे आयडॉल आहे. विशाल निघोट आंबेगाव तालुक्यातला मंचर जवळच्या निघोटवाडीचा आहे. राजू पाटे नारायणगावचा खेळाडू आहे, जुन्नर तालुक्यातला. हे दोघं जण आपण आयडॉल आहेत आणि दोघंही अष्टपैलू आहेत. योगेश भालेकर याचा आयकॉन या संघामध्ये सहभागी आहे. शेखर शेळके, बशीर शेख, आफताब तांबोळी, श्रेयश आलमे, राम पथवे, रिजवान सय्यद, सूरज चव्हाण, संकेत दातीर, तर प्रमोद लोखंडे ॲज अ 12th मॅन या मैदानामध्ये पार्टिसिपेट होतात. ही तगडी फौज आहे कोतुळेश्वर कॅटरर्सची आणि मैदानामध्ये आज कशी मेजवानी ते तयार करतायत हे बघायचं आहे. त्यांचे संघमालक बाळासाहेब गीते आज त्यांच्या हाताची चव संपूर्ण अकोले तालुक्याने अनुभवलेली आहे. आज प्रत्यक्षात त्यांच्या टीम या मैदानामध्ये प्रेक्षकांना काय मेजवानी देणार ही चर्चा आपण करत होतो. तर पहिल्याच चेंडूवरती यानंतर म्हणजे आता पहिला चेंडू जो फेस केला तिथेच गोडधोड जेवणाची मेजवानी दिली राजू पाटेनं. शानदार षटकार. पकाते गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही थी. ऑन साइड पर खूबसूरती के साथ गेंद को खींच के मारा. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद चली गई. 6 रनों के लिए धनंजय के ऊपर हमला हुआ है. अब धनंजय क्या जवाब देने वाले, देखने वाली बात है. टपकाती ऑफ स्टंप के बाहर गेंद बाहर ही किनारा लगा था. बाल बच गए हैं. फ्लैग कीपर खिलाड़ी तैनात. नॉन स्ट्राइकर से रन लेना चाहते थे शेखर, लेकिन राजू ने मना किया. स्कोर रुका हुआ 6 रन बगैर किसी नुकसान के. सुरुवात संमिश्र आहे. पहिले काही चेंडूंमध्ये अत्यंत प्रभाव दाखवला होता धनंजय भिंताडेनं. त्यानंतर एक षटकार जरूर आला. पुन्हा एकदा कमबॅक करताना धनंजय भिंताडे. भरपूर अनुभव धनंजय भिंताडेच्या गाठीशी आहे आणि पहिलं षटक ॲज अ आयकॉन टाकणारे आयडॉलला, विशेषतः आयडॉल आयकॉन सुरुवातीच्या षटकांमध्ये असणार, त्यामुळं तिथे गोलंदाजीला सुद्धा आयडॉल आयकॉनच येतात. मंचावरती अतिथी बघू शकतो स्पर्धेचे मुख्य आयोजक. हो पूल करतोय चेंडूला. हवाई फायर, हवाई मेल आणि राजू पाटेचा दिमागदार षटकार. कमाल की बल्लेबाजी राजू द्वारा. डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है. 2 आइकॉन खिलाड़ी है, 2 शेर मैदान के अंदर है. एक्शन रिप्ले में देखिए 7 इस पर ये शॉट बल्लेबाज राजू का. कमाल की बल्लेबाजी. टिप ऑफ स्टंप के बाहर था. ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद को वसूल किया. पावरफुल बल्लेबाजी राजू पाटे द्वारा. 2 छक्के जड़ चुके हैं. जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त. मैंडेटरी पावर प्ले ऑन फ्लाइंग स्लिप. एक कली पर खिलाड़ी, एक खिलाड़ी इस वक्त पॉइंट पर है. उसके साथ मिडॉन है. ऑन साइड पर डीप स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. 2 छक्के जड़ चुके हैं राजू और बहुत ही बेहतरीन प्रदर्शन करते हुए
स्ट्राइकर एंड पर तैयार है सामना करने के लिए धनंजय का। इस ओवर की अगली गेंद कॉम्बॉक्सिंग से गेंदबाजी हो रही है। रिवर्सिव खेलना चाहते थे और या खतरा हो सकता है। थ्रो थोड़ा अच्छा नहीं है, थ्रो अच्छा नहीं है। रिवर्सिव खेलना चाहते थे, रत्नात्मक खेलना चाहते थे, लेग बाय का इशारा किया गया। एक रन के साथ आंकड़े बिल्कुल बदलने वाले। ये अच्छी गेंद थी धनंजय द्वारा। पूर्ण रॉंग कॉल होता। ज्यावेळेस यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू असतो, नॉन स्ट्रायकर एंडचा कॉल असतो आणि नॉन स्ट्रायकरचा खेळाडू खूप लवकर त्याने धाव घ्यायला सुरुवात केली होती। परिणामी राजू पाटेला निघावं लागलं आणि नशिबवान ठरला राजू पाटे। तिथे थ्रो लवकर आला नाही, व्यवस्थित आला नाही। एक धाव पूर्ण होते। पहिल्या षटकाचा खेळ संपला। 13 धावा कोतुळेश्वर केटरर्स। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंबली, 6 चेंडूंचा खेळ होली। ही पहा ओव्हर संपली। नवी रिप्लेस प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांकडून ओव्हर संपली। वेलकम बैक, स्वागत है आपका कोतुळेश्वर कोतुल प्रीमियर लीग आमदार चषक 2025 कोतुल क्रिकेट क्लब का बहुत ही शानदार आयोजन। डिंग डॉंग अकोले संघाच्या कॅप्टनला विनंती, आपला 12 मॅन समालोचन कक्षामध्ये नाही आहे। कोतुळेश्वर कटर संघाचा 12 मॅन आहे। एक षटक समाप्त झाले। व्यासपीठावरती आपण पाहू शकता या स्पर्धेतील शिल्पकार आदरणीय योगेश देशमुख साहेब कोतुळेश्वर अर्थात जे मंदिर आहे विश्वस्त आहेत। अत्यंत सुंदर आयोजन आणि आज भूपू पण वाजणार आहे सर, भूपू वाजणार आहेत, त्यामुळे मॅचला मजा येईल। व्यासपीठ वजनदार झाले आणि एक चांगला खेळ। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धाबा 13 बिनबाद 13 सुरुवात केली या सामन्यामध्ये कोतुळेश्वर संघाने। शेखर शेळके राजू पाटे सलामीची जोडी मैदानामध्ये मला वाटते पहिल्या षटकातले 6चे 6 चेंडू राजू पाटेने फेस केले। शेखर शेळके नॉन स्ट्राइक एंडला आहे आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात नवनाथ आडवळे। अजून एक तगडा गोलंदाज, जुन्नर तालुक्याला बिलॉंग करणारा हा गोलंदाज ॲज अ आयडॉल। यस उंच उंच फटका राजू पाटेचा फसलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि सुंदर कॅच। राजू पाटे बाद, पहिला धक्का। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी। नवनाथ का स्टार्ट बहुत बढ़िया है। सामने राजू 2 छक्के जड़ चुके थे। दोबारा ऑफ स्टंप के काफी बाहर वाली गेंद को ऑन साइड पर खींच के गया, मारना चाहते थे बॉर्डर लाइन के बाहर। विस्तार कमा में गेंद तारामंडल में और गेंद के नीचे खिलाड़ी बहुत ही अच्छा कैच लपक लिया है। मैं तारीफ करना चाहूँगा कैमरामैन की, खास करके ये बॉल देखिए नरेश सर, ये बॉल जो है ना पकड़ के रखा। ये बॉल तारामंडल में बहुत ऊपर था, आसमान में था। गेंद नीचे आ रही है, नीचे आ रही है, नीचे आ रही है, लेकिन ये कैमरामैन भी कमाल कर रहे हैं। अच्छा कैच लपक लिया। 7S की टीम भी बहुत अच्छा काम कर रही है और 7S के लिए खास करके हमारे मंच के ऊपर तरफ से तालियां बज रही है। यस 7S कमाल कर रहे हैं आप। 13-1 पहिला ब्रेक थ्रू नवनाथ ने अपनी टीम के लिए दिलाया है। त्याच्यानंतर 7S ची दुसरी कमाल देखील आपण बघतो की चेंडू हवेत असतो, मात्र त्याच वेळेस 7S चे दुसरे कॅमेरामन हे गोलंदाज आणि फलंदाजांचे हावभाव टिपण्याचा प्रयत्न करतात आणि ते देखील आपल्याला रिप्लेच्या माध्यमातून बघायला मिळते। राजू पाटे थोडासा निराश झाला। नवनाथ आडवळेच्या चेहऱ्यावरती खुशी स्पष्टपणे दिसली आहे आणि पहिला फलंदाज इथे राजू पाटे नवनाथ आडवळेचा पहिलाच चेंडू फेस करताना बाद झालेला आहे। डावखुऱ्या हाताचा फलंदाज विशाल निगोट मैदानामध्ये दाखल। इस बार फिलहाल अगर देखें तो रिवर्सिव करने की कोशिश नरेश सर 6 कैमरे का इस्तेमाल हो रहा है, बहुत सारे अच्छे अपडेट और अच्छे ग्राफिक 7S द्वारा। 14 रन 1 विकेट का नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है। और जब आपको विकेट मिलता है ना तो गेंदबाज का कॉन्फिडेंस जरूर बढ़ता है। बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है ये। कोतुळेश्वर केटर्स बाला साहब गीते आचार्य टीम के ओनर है। डिंग डोंग अकोले की बात करें तो मुकुंदा लाहमटे प्रव्यास। जैसे मैं चर्चा कर रहा था 6 कैमरे, जो 4 कैमरे के एंगल आपके स्क्रीन पर है। 7S की टीम बहुत ही बढ़िया काम कर रही है। यहाँ एक एंगल में आप देख रहे हैं तो पूरा पिक्चर दिखा जब बॉलर और खास करके विकेट कीपर और बल्लेबाज, एक तरफ गेंदबाज है एक तरफ बल्लेबाज है। एक कमाल है 7S। नवनाथचा चेंडू इथे थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ उजव्या इशा बाहेर होता, तिथे कट केला चेंडूला। कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे। 2 धावा इथून प्राप्त होणार आहे आणि 2 धावांच्या बरोबरीने धावफलक देखील पुढे पोहोचणार आहे।
स्कोर मूव्स ऑन 16 16 रन स्कोरबोर्ड पर हैं। लोकप्रिय कार्य सम्राट आमदार किरणजी लामटे साहब के जन्मदिन के अवसर पर कोतुल क्रिकेट क्लब प्रेजेंट कोतुल प्रीमियर लीग 2025 की अद्भुत कहानी। ऑफ टाइम के बाहर गेंद चस्टो के क्या टाइमिंग बेहतरीन गेंद जाएगी वाइड इज लॉन्ग बॉर्डर के बाहर 4 रन ब्यूटीफुल शॉट। अंजली मेडिकल एंड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार। उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता, स्लोवर थोडासा हवेमध्ये, मात्र फुल टॉस आला शेखरसाठी आणि एक्स्ट्रा कव्हरला बिलकुल मोठा गॅप होता। अतिशय परफेक्ट टायमिंग आणि त्याचबरोबर चौकाराची ही मोहर इथे उमटते चेंडूवरती। धावफलकावरती 20 धावा। निवसिफ खेलना चाहते थे, रत्नात्मक खेलना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नाही। खेळाडूंसाठी भोजन सौजन्य देणारे, सातत्यानं या स्पर्धेसाठी सहकार्य करणारे सुप्रसिद्ध आचार्य चंद्रकांत गीते साहेबांचं शुभागमन मंचावरती झाले। सर, आपलं सहर्ष स्वागत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम। यस, इथे पुढे सरसाव, दोन्ही चेंडू सेम होते, उजव्याच्या बाहेर टाकलेले चेंडू होते। पहिला रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला, दुसरा थोडासा डान्सिंग डाऊन द विकेट कव्हरच्या डोक्यामधून इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता। दोन्ही चेंडू फसलेत आणि इथे षटकाची होईल सांगता। 2 षटकांचा खेळ संपतोय। वेलकम बैक, स्वागत है आपका कोतुल प्रीमियर लीग आमदार चषक 2025 के छठवें दिन और दोपहर का सत्र 12:14 का समय। तो नरेश जी, जिस तरह से 2 ओवर में 20 रन बने, रनों की रफ्तार अच्छी है मैंडेटरी पावर प्ले में, एक विकेट गिर गया है, तो ये जो 20 रन बने हैं उसके बारे में क्या कहेंगे? संमिश्र, कारण पहिल्या षटकामध्ये 2 षटकार खेळत राजू पाटेने जे स्टार्ट दिला होता, त्यानंतर पुढच्या षटकामध्ये राजू पाटेला लगेच बाद करण्यात यश मिळालेले। म्हणजे जी थोडीशी आघाडी होती कोतुळेश्वर केटरर्सकडे, तिथे पुन्हा एकदा मॅच मध्ये परत येण्याचा प्रयत्न केला डिंगडॉंग अकोले संघाने आणि हीच परिस्थिती राहील। एकंदरीत 12 षटकांमध्ये पहिली 2 षटकं आपण पाहिलेली आहे, जिथे थोडीशी आघाडी होती पहिल्या षटकामध्ये, ती दुसऱ्या षटकामध्ये मोडून काढली। तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा आयकॉन गोलंदाजीवरती धनंजय भिंताडे, विशाल निघोट आणि शेखर शेळके, दोघंही तगडे खेळाडू आता मैदानामध्ये दुसऱ्या विकेटसाठी। काफी ऑफ टाइम के बाहर गेंद वाइट बॉल का इशारा मिस्टर इस्टा के साथ आगाज किया गया। मैंने धनंजय को देखा है, नरेश सर, वो राइट हैंडर बल्लेबाज के लिए जो कट करते हैं तो बहुत बढ़िया करते हैं, लेफ्ट हैंडर के लिए उतना कट नहीं है। एक बार फिर वो गेंद ज़्यादा हरकत नहीं कर रही है। एक सोच इनकी है कि आंखों से दूर रखना चाह रहे धनंजय। इस बार काफी दिशाएं गेंद थी और मिस्टर इस्टा के साथ आगाज किया गया। स्कोर 21, 1 विकेट के नुकसान पर। यावेळेस समोर होता चेंडू, एकदम असा बॉल टेनिस क्रिकेटमध्ये किंवा खूप कमी वेळा बघायला मिळतो। डाव्या यष्टीवरती टाकलेला चेंडू होता आणि काही चेंडू मुवमेंट करेल का हा थोडासा अंदाज घेण्याचा प्रयत्न त्या षटकामध्ये मोठा फटका विशाल निघोटनं दिला नाही। एकदम बचाव करण्याचा प्रयत्न, हलकासा फ्लिक करायचा होता त्याला तिथे, मात्र कनेक्शनही मिळालं नाही, परंतु धोका नव्हता चेंडूवरती। षटक क्रमांक दुसरं सुरू, 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कोतुळेश्वर केटरर्स। नरेश जी, यहाँ गेंदबाजी का अगर बात करें तो पहले आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी के, उसके बाद में स्टंप के अंदर गेंदबाजी कला के साथ गेंद को मोड़ना चाहते थे स्क्वायरली की तरफ। इस बार गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं है, पैरों पर टकराई, ये काफी ऑफ टाइम के बाद टप्पा खाते उछाल मिला, हल्की से गेंद बाहर की तरफ निकल रही है, लेकिन नियंत्रण नहीं है। लेफ्ट हैंडर के लिए, धनंजय के लिए थोड़ी परेशानी, नियंत्रण नहीं है, दिशा गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर मिस्टर इस्टा के साथ आगे बढ़ता हुआ। दोघे मोठे खेळाडू आहेत आणि दोघेही त्यामुळे एकमेकांचा अंदाज घेत आहेत। दोन्ही चेंडू बाहेर टाकून बघितलेले आहेत की विशाल निघोट चेंडूवरती पुढे खेचून येतो का, पुढे येत चेंडूला फॉलो करायचा प्रयत्न करतो का, मात्र दोन्ही चेंडूवरती नाही फॉलो केलं। पाहायचे आता पवित्रा काय असेल धनंजय भिंताडेचा पुढचा। धावफलकावरती धावा आहेत 22, 1 गडी बाद 22, विशाल निघोट स्ट्राइक एंडवर आणि गोलंदाजीसाठी धनंजय भिंताडे। यास इथे डाव्या यष्टीवरचा चेंडू हलकासा ऑफ स्टंप वरती आला आणि ग्लान्स केला चेंडूला लॉंग लेगला, एक दिमागदार षटकार। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा, कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर
किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. किसी भी हिंदुस्तान के बल्लेबाज के पैरों पर आप गेंदबाजी कर रहे हैं, मतलब इनके लिए एक तोहफा दे रहे हैं. पैरों पर गेंदबाजी, देखिए पैरों पर गेंद थी, बल्लेबाज ने थैंक यू वेरी मच कहा और गेंद को भेज दिया था लॉन्ग लेग मॉड्यूलन की तरफ. दिशाएं गेंद पर सही नसीहत है, ताकत है, क्षमता है, प्रतिभा है, कला है, सब कुछ इनके पास. और धनंजय निराश दिशाएं गेंद पर हमला किया और 6 रन जीत के स्कोर 28 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर धनंजय स्ट्रगल कर रहे हैं, संघर्ष कर रहे हैं. पिछले 2-3 दिनों की कहानी धनंजय की बहुत ही बढ़िया रही है, इस मुकाबले में महंगे साबित होते हुए 28 विकेट के नुकसान पर विशाल निकुट 7 पर खेल रहे हैं और शेखर शिल्के 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं. काफी सारे दर्शक इस वक्त सोनेस के माध्यम से हमारे साथ जुड़े हुए हैं, सभी का स्वागत है. थर्ड बैट पर खिलाड़ी मौजूद है, पॉइंट कवर, स्ट्राइक कवर, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात. बढ़िया गेंद, ये अच्छी लाइन है. फाइन लेग पर खिलाड़ी है, गेंद को जब तक की फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया. नरेश जी, सेंसिबल बल्लेबाजी विशाल द्वारा, इनको पता कि एक छक्का आया, उसके बाद में सिंगल लिया गया, पार्टनर के ऊपर विश्वास जताते हुए पार्टनरशिप बनाने की कोशिश मैदान के अंदर. एक गोष्ट अशी असू शकते की धनंजय बिनताडे हा आयकॉन आहे, स्ट्रायकर बॉलर आहे, त्यामुळं त्याला थोडंसं सावधानतेने खेळलं तर निश्चित प्रकारे पुढच्या गोलंदाजांवरती अटॅक करता येऊ शकतो. पण एक धनंजय बिनताडेकडून देखील एखादा बॉल असा मिळतोय की त्यावरती सहज षटकार चढवतात खेळाडू. राजू पाटीलने मागाशी 2 षटकार दाखवले होते, तर आता आपण बघतोय इथे विशाल निघोटला सुद्धा की त्याने देखील 1 षटकार ठोकलेला आहे. धावफलकावरती धावा 29 धावा. उजव्या दिशा बाहेर, यावेळेस निश्चित लेग कटरचा प्रभावी मारा बघायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षकाकडून चूक होते, चेंडू थेट एष्टांवरती आदळलाय आणि त्याचा फायदा घेत विशाल निघोट, शेखर शेळके धावा पूर्ण करतायत. सवाल ये था कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, तो विकेट कीपर ने ये थ्रो किया क्या, ये धनंजय पूछ रहे क्या जरूरत थी, क्या जरूरत थी. मेरे हिसाब से जरूरत नहीं, एक अच्छी गेंद आई थी. राइट हैंडर को भी परेशान करते हैं हमेशा धनंजय और बहुत बढ़िया तरीके से गेंद को टर्न करते, उंगलियां फिरते, लेकिन दोबारा सामने कौन है, लेफ्ट हैंडर बल्लेबाज. तो एक अच्छी गेंद थी जहां एक बार डॉट बॉल आ सकता था, बल्लेबाज को और परेशान करने का मौका था. विकेट कीपर ने गलती की है, उसका फायदा बल्लेबाज को मिला है. ऑफ स्टंप के बाहर रूम मिला, बहुत ही अच्छा स्ट्रोक है, गेंद को खूबसूरती के साथ खेल दिया डीप स्टंप कवर पर. बॉडी रन पर खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका. थ्रो अच्छा नहीं है लेकिन कवर करने के लिए खिलाड़ी तैयार है. बैकअप होना बहुत जरूरी, नहीं तो आपका पैकअप हो जाएगा. स्कोर अगर देखें तो रन संख्या इसी के साथ टोटल बन गया 31-31 स्कोर बोर्ड पर है. विशाल निघोटला पुन्हा एकदा स्टंपच्या बाहेर टाकायचा प्रयत्न केला. यावेळेस विशालने फॉलो केला, बॉल चेंडूच्या लाईन मध्ये नव्हता तो, मात्र कंट्रोल शॉट बघायला मिळाला. इथे खूप चांगला एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव जरूर प्राप्त होणार आहे. एका धावेबरोबर धावफलक पोहोचलेला आहे तो 31 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. धनंजय बिनताडे आता शेखर शेळकेसाठी. यास तिथे कट केला चेंडूला, परत एकदा उजव्या दिशा बाहेर आणि क्षेत्ररक्षक नाही कोणी तिथे. 4 रन, खणखणीत चौकार, सनसनीत चौकार आणि षटकाची सांगता. धावफलकावरती धावा अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. वेलकम बैक, स्वागत है आपका अहमदाबाद चषक 2025 की इस अद्भुत कहानी में. टिप्पा ऑफ स्टंप के बाहर था, रूम मिला रूम और मचा धूम. गैप पे खेलते हुए खूबसूरती के साथ गेंद बॉडी लाइन के बाहर चले गए और मैंडेटरी पावर प्ले में भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रही थी. तीसरे ओवर में धनंजय के ऊपर हमला हुआ, 2 ओवर 26 रन, कोई सफलता नहीं है धनंजय के लिए. हेमंत पवार को बुलाया गया है गेंदबाजी करने के लिए. स्कोर 35 रन, 1 विकेट के नुकसान पर. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. विशाल निकोट 9 पर खेल रहे, शेखर शेल्के 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं. तो कोतुलेश्वर कैटर्स के लिए अच्छा स्टार्ट जरूर हुआ है. बेहतरीन बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा. हेमंत परदेशी बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. ज़्यादा समय नहीं लेना है. अमलेश्वर क्रिकेट क्लब और स्वराज्य वॉरियर्स, आपको टीम की लिस्ट जो है 11 खिलाड़ी की वो अपडेट करनी है. अमलेश्वर क्रिकेट क्लब और स्वराज्य वॉरियर्स प्रतियोगिता का 6वां दिन. 11 गेंदों में 22 रनों की साझेदारी विशाल निकोट और शेखर शेल्के के बीच. परदेसी साहब को बुलाया गया है. 1 विकेट जरूर गिरा लेकिन उसके बाद में एक बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी. अभी तक 204 चौके और 143 सिक्सर आए हैं प्रतियोगिता में. 6वां दिन है. स्ट्राइक रेट पर विशाल निकोट एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी.
थोड़ा सा फिट नहीं थे 2 दिन पहले, और हेमंत परदेशी दुर्बल लेन से गेंदबाजी करने के तैयार हैं। एक फ्लैंक पर खिलाड़ी, एक गली पर खिलाड़ी है, पॉइंट, एक डीपेस्ट कवर, एक लॉन्ग पर खिलाड़ी तैनात। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, गैप ढूंढ लिया, गेंद बॉडी की तरफ जा रही है। इस बार खिलाड़ी मौजूद है, सुंदर फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग का नजारा बीच मैदान पर आप देख रहे हैं। शॉट भी कमाल का था, विशाल नेगुट का कॉन्फिडेंस बढ़ता हुआ। स्कोर चौथे ओवर में 37 रन 1 विकेट के नुकसान पर हेमंत परदेशी दरेचर इन्होंने बहुत बढ़िया गेंदबाजी, एक बार मैन ऑफ द मैच भी रहे हैं। गेम चेंजर खिलाड़ी है, लेकिन दबाव है, रन की रफ्तार कम नहीं हो रही है, वो दबाव है, उस दबाव में आपको बेहतर प्रदर्शन करना है। निश्चित आपण पाहिले पहिली 3 षटकं होती ती आयकॉन आयडॉलची षटकं होती। नवनाथ आडवळेचं षटक चांगलं राहिलं, मात्र इथे धनंजय बिनताडे तेवढासा प्रभावशाली राहिला नाही। पण 3 षटकं व्यवस्थित हाताळल्यानंतर पुढच्या 3 षटकांवरती अटॅक होणार। स्क्वेअर लेगला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 6 धावा, षटकार। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार। 2 गाने, एक मैंने प्यार किया में गाना है, कबूतर जा जा, और परदेसी साहब है तो परदेसी परदेसी जाना नहीं। वो परदेसी साहब कह रहे बॉल को जाना नहीं, लेकिन विशाल निगुट ने कहा जा जा, मैदान के बाहर जा। बहुत ही बेहतरीन बैटिंग मैदान के अंदर विशाल निगुट द्वारा। 43 1 विकेट के नुकसान पर ओवर 4 प्रगति पर है। हेमंत परदेशी गेंदबाजी कर रहे हैं। विशाल निगुट 17 पर एक बहुत ही अहम पारी अपनी टीम के लिए खेलते हुए, और ऑफ साइड पर 4 खिलाड़ी दायरे के अंदर है। ऑन साइड पर फिलहाल आप देख रहे तो सारे खिलाड़ी बॉडी रन पर मौजूद। यस, इथे कव्हर्सला चांगला फटका, टॉस मोठा आहे आणि इथे चेंडू पुन्हा सीमारेषा पार करेल। दिमागदार चौकार, विशाल निगोट। बाहुली मोका हा मारलाय चौका। अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका। Excellent batting by Vishal Nigot. It's looking now very dangerous. Look at this shot. कमाल के पारी कर रहे हैं, हेलीकॉप्टर खेल दिया था, और लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात हैं। उनके सर के ऊपर से गेंद बॉडीलर की तरफ चली गई 4 रनों के लिए, और गेंदबाज निराश है, परदेसी साहब निराश है, खराब फील्डिंग हुई, अच्छा जजमेंट नहीं था। 47 पर 1, 21 पर पहुंच चुके हैं इस वक्त विशाल निगुट। हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, बाहरी किनारा, खराब फील्डिंग, 1 रन मुकम्मल किया। दूसरे के बारे में एक बार फिर सोच रहे थे, लेकिन बैकअप आया, कवर किया गया बहुत बढ़िया तरीके से। रनों की रफ्तार कम नहीं हो रही, वो थोड़ी परेशानी रहेगी इस मुकाबले में। डिंग डॉक अकोले टीम के लिए कोत्रेश्वर कैटर्स की गाड़ी जो है ना नरेश सर, बिल्कुल इस वक्त आप देख रहे हैं रम पम पम जा रही है। दोन्ही फलंदाज पूर्ण सेट आहेत, आणि विशेषतः आपण पाहिलं होतं दुसऱ्या षटकामध्ये विशाल निगोट आला होता, पहिल्या षटकामध्ये शेखर शेळके फलंदाजीला आला होता। 4थं षटक मैदानामध्ये खूप काळ दोघांनी खेळपट्टीवरती घालवलेला आहे, त्यामुळे चेंडू त्यांच्यासाठी फारसे त्रासदायक ठरणार नाहीत। आणि जास्तीत जास्त आता हेमंत परदेशीवरती दबाव मोठा असणार आहे, कारण 2 वेळा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला विशाल निगोटनं। यावेळेस परत हेमंत शेखरसाठी, उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू कट केला, क्षेत्ररक्षकावर पॉइंटला नाही अडवू शकत। इथे मिळणारे 6 धावा। दुसरा षटकार, शेखरचा अत्यंत खतरनाक पंच होता, षटकार। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार। क्या बात है, क्या बल्लेबाजी हो रही है। एक तरफ गुमा है, दूसरी तरफ खाई है, और दोनों तरफ बराबर की पिटाई। 7 इस पर देखिए ये लाइव जो सारा नजारा क्या हुआ था। एक्शन रिप्ले बैकफुट पर चले गए और खूबसूरती के साथ पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया था बल्लेबाज ने। इस बार भी अच्छा स्ट्रोक है, कमर पर गेंद बॉडी की तरफ, 4 रन। मैग्निफिसेंट बैटिंग में शेखर बेफिकर एक्सीलेंट बैटिंग कर रहे, कमाल की बल्लेबाजी करते हुए। बाहुली मोका हा मारलाय चौका। अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका।
काय जबरदस्त फलंदाजी आपण पाहत होतो. धनंजय बिनताडेची 2 षटकं व्यवस्थित खेळून काढल्यानंतर तालुक्यातल्या गोलंदाजांवरती हल्ला होणार आहे आणि तो झालेला आहे. 23 धावा चौथ्या षटकातून प्राप्त झाल्यात. विशाल निगोट, शेखर शेळके आता सुसाट सुटलेले आहेत. त्यांना रोखण्यासाठी आता कोणतं अस्त्र बाहेर पडेल हे निश्चित संघनायकाच्या मनामध्ये काही योजना असू शकतात. मात्र षटक इथे संपलेली आहेत ती 4 आणि धावफलकावरती धावा आहेत 58. 1 गडी बाद 58 कोतुळेश्वर केटरर्स. शानदार प्रदर्शन बैटर द्वारा. दोबारा प्लान ए कोलैप्स व प्लान बी की तरफ जाना चाहिए. तो एक बार फिर वो टी मॉडल में देख रहा हूँ बीच मैदान पर. अभी तक जो बल्लेबाजी में स्टार्ट अच्छा किया, ये पहले ओवर की कहानी, दूसरे ओवर में विकेट गिर गया, थोड़ा सा जो स्कोरिंग का रन रेट था वो तो नीचे आ गया. तीसरे ओवर में टॉवर और चौथे ओवर में आपने दिखाई पावर पर बल्लेबाजी की है. सबसे बड़ा टॉवर है 23 रन हेमंत परदेशी के खिलाफ. तो कोतलेश्वर कैटर्स की जो टीम है बढ़िया प्रदर्शन कर रही है, रनों की रफ्तार अच्छी है. स्कोर अगर देखें तो रन संख्या 4 ओवर के समाप्ति के बाद 7 पर ये सारे ग्राफिक देखे और स्कोर भी देखे. स्कोर होगा कुल मिलाकर फिलहाल 48 रन. 58 धावा धावफलकावरती आहेत आणि 5व्या षटकाची आता सुरुवात होईल. नरेश जी, मैं बिल्कुल आपकी तरफ आऊँगा. खास करके टूर्नामेंट के जो आयोजन करता है बहुत ही बढ़िया काम कर रहे हैं और हमारे सबके दिल की धड़कन बबलू सेठ देशमुख, इनकी तरफ से अब फिलहाल हर 6 के लिए 100 का इनाम होगा. हर 6 के लिए 100 का इनाम है. तो अब धीरे धीरे इनाम भी आ रहे हैं, भोपू भी बज रहे हैं. मैदान के अंदर स्कोर 58 है, 58.1, मतलब रनों की रफ्तार बहुत ही जबरदस्त है और कोतलेश्वर कमाल का प्रदर्शन करते हैं मैदान के अंदर. इथे आपण बघू शकतो फलंदाजी करणारा संघ आहे. नेक्स्ट बॅटर कोण आहे तर प्रत्येकाला उत्सुकता असणार. या दोन्ही फलंदाजांनी पण मात्र अशी बॅटिंग केलेली आहे की मला वाटतं आता बाकीच्या लोकांनी इथे रमीचा डाव मांडला तरी चालेल, कारण शेवटचे 2 षटकं केवळ शिल्लक आहेत. आणि विशाल निगोट, शेखर शेळके धमाकेदार फलंदाजी करताना इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. नवीन षटक, गोलंदाज उजव्याच्या बाहेर भरकटतो. इथे धावा मिळतील. 1 वाईट बॉल. आज गेला वाईट बॉल. जेके ग्लास अँड डोअर्स प्रोप्रायटर माननीय जिशान काझी यांच्याकडून वाईट बॉलची अटॅक. दिशा गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर थी. रिवर्स स्विप करने का प्रयास किया गया, गेंद हवा में, गेंद के नीचे और कुछ अच्छा नहीं हो रहा है, कुछ अच्छा नहीं हो रहा है. ये देखिए ये क्या कर रहे हैं, अभी भी ढूंढ रहे हैं. ढूंढो रे साजना. गेंद को ढूंढने का काम हो रहा है. बल्लेबाज ने अपना काम कर दिया. गेंदबाज की रिएक्शन देखिए, गेंदबाज क्या करके फंसाया था. यहाँ ड्रीम बॉल की जरूरत है डिंग डोंग टीम के लिए, लेकिन सारे खिलाड़ी डिंग डोंग कर रहे हैं. ढूंढो रे सांजरा. और अब परेशानियां बढ़ती भी, कुछ अच्छा नहीं हो रहा है डिंग डोंग टीम के लिए. अखेर सापडला चेंडू. एक मोठी मोहीम तिथे घ्यावी लागली. 3 क्षेत्ररक्षक कामाला लागले होते, मात्र चेंडू सापडलेला आहे. 62 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाजाची ॲक्शन आपण बघितली असेल की एक वेगळी हटके ॲक्शन आहे. आपल्याला माहिती आहे 1998चा पाकिस्तानचा दौरा भारतीय संघाने केला होता. त्यावेळेस देबाशिष मोहंती गोलंदाजी करत होता आणि त्याची ॲक्शन अशीच होती. तर सईद अनवरला त्याने 4 वेळा बाद केलं होतं. पुढचा किस्सा मोठा गमतीशीर आहे. तर यस काय बॉल आहे, मात्र तितकाच सुंदर फटका स्वीपचा. चेंडू स्क्वेअर लेगला. 1 धाव तिथून प्राप्त होणार आहे आणि धावफलकावरती धावा आता पोहोचतील 63 धावा. तर सईद अनवर सचिन तेंदुलकरला भेटला आणि वो देबाशिष क्या बंदा है यार, कैसी गेंदबाजी करता है. वो एक्शन भी ऐसे करता है, जब एक्शन करता है तो लगता है, पूछता है वो मैं कैसे डालूं, अंदर लेकर आओ या बाहर लेकर जाओ. और मुझे समझ भी नहीं आता. मैं सोचता हूँ गेंद बाहर जा रही तो अंदर आ रही है, मैं सोचता हूँ गेंद अंदर आएगी तो बाहर जा रही है. तर हवेमध्ये चेंडू असेल इथे. हो पुन्हा खराब क्षेत्ररक्षण आणि इथे मिळणार आहेत पंचांकडून. आपल्याला बघायचं इथे काय निर्णय येतोय. चौकार तर गेलेला आहे, मात्र ओव्हरस्टेपिंग केलेलं आहे का गोलंदाजानं ते इथे चेक केलं जाईल, तपासलं जाईल आणि मग त्यानंतर या
चेंडूचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे असे काही गोलंदाज असतात की ते आपल्या ॲक्शनमध्ये फलंदाजाला प्रश्नात टाकतात. ॲक्शनमध्येच क्वेश्चन असतो, तसा तो देबाशिष मोहंती होता. आणि तेंडुलकर म्हणतात की 5व्या चेंडूवरती 5व्या सामन्यामध्ये सुद्धा देबाशिष मोहंतीनंच सईद अनवरला बाद केलं. और एक गेंदबाज है सोहेल तनवीर, जिनका भी एक्शन अब लेफ्ट हैंडर है और उनका भी एक्शन थोड़ा सा अलग था. ये राइट हैंडर है, वो लेफ्ट हैंडर थे. देबाशिष मोहंती ज़्यादा देर तक इंटरनेशनल क्रिकेट नहीं खेले, लेकिन जब इनको मौका मिला था बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहा था. 63 3 विकेट के नुकसान पर है. अंपायर का डिसीजन क्या आएगा वो देखना बहुत जरूरी है. विशाल निकोट 25 पर खेल रहे हैं. शेखर बेफिक्र है, बढ़िया बल्लेबाजी, 9 गेंदों में 21 और दोनों का स्ट्राइक रेट बहुत बढ़िया. डिसीजन पेंडिंग है. और समस्या इस वक्त क्या है डिंग डोंग अकोले टीम के लिए, जस्ट जिस तरह से फील्डिंग हो रही है, बॉलिंग में एक बार फिर देखिए एफर्ट डाला जा रहा है. ये चौका है, चौके का इशारा किया जाएगा. ये 4 रन 4 है और इस चौके के साथ आंकड़े भी बदलने वाले हैं. ऑफ टाइम के बाद फुल रन गेंद थी, अच्छा स्ट्रोक खेल दिया था. लॉन्ग ऑफ पर यहाँ खिलाड़ी मौजूद था, जजमेंट अच्छा नहीं है. यहाँ पर अगर देखें तो फील्डिंग बहुत खराब हुई. ऑन साइड पर गेंद को खेलने का प्रयास, टप्पा खाते उछाल मिला. बीट में बल्लेबाज विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं. स्कोर 67, 1 विकेट के नुकसान पर 5वां ओव्हर प्रगती पर है. निश्चित रोहन घोडकेचे षटक चांगलं राहिलेले. अगोदरच्या षटकांच्या तुलनेमध्ये 9 धावा आतापर्यंत केवळ आलेल्या आहेत. खराब फिल्डिंग पण झाली, म्हणजे त्याने जी गोलंदाजी केली आपण पाहिलं. पहिला जो स्क्वेअर कट होता तिकडे 2 धावा एक्स्ट्रा मिळाल्या, इकडे सुद्धा क्षेत्ररक्षकाकडून सुटला, त्यावेळेस चौकार मिळाला. गोलंदाजीमध्ये त्याची जी ॲक्शन आहे आणि त्याचा खूप परिणाम होतो, खूप प्रभाव पडतो आणि त्याने प्रभाव दाखवलेला आहे. रोहन परत एकदा यास उंच फटका, लॉंग ऑफला, चेंडू मैदानामध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे खाली. झेल होईल दुसरा फलंदाज. इथे विशाल निघोटला जावं लागेल, परतावं लागेल. रोहनला मिळालं यश. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार क्रिकेटर्स माननीय इरफानभाई सय्यद यांची बळीची टाळी. की अच्छी पारी समाप्त हुई है और देखिए काफ़ी ऑफ टाइम के बाद 34 स्टंप की तरफ आए थे, सफल हुए थे और ये गेंद भी टप्पा खाती ऑफ टाइम के बाहर जा रही थी, तो आंखों से दूर खेले, इसीलिए गेंद बल्ले के बीचों बीच नहीं आई और एक अच्छा कैच, बेहतरीन कैच लपक लिया. अब सेलिब्रेशन करे रोहन, करना भी चाहिए भाई, करना भी चाहिए. एक ड्रीम बॉल आपने डाला है, दूसरी बार आपने एक बार फिर अवसर दिया था और शेलके साहब शेखर जी पूछ रहे भाई ये करने की जरूरत नहीं थी. अब नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं. योगेश पालेकर, मैन फ्रॉम बेबंडी, ऑलराउंडर खिलाड़ी है. इनके नाम पर सीजन में 5 अर्धशतक है. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी भी करते हैं. कट करना चाहते थे, तारीफ करने की. रोहन की कमाल की गेंदबाजी कर रहे हैं अंडर प्रेशर. सामने सेठ बल्लेबाज है और उसके बावजूद एक अच्छा ओवर इन्होंने डाला है. केवल 9 रन और 1 सफलता उनको मिली है. 5 ओवर की कहानी समाप्त हुई है. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंबली, 6 चेंडूंचा खेळ होली. ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांकडून ओव्हर संपली. अमलेश्वर क्रिकेट क्लब और स्वराज्य वॉरियर्स टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा टॉस के लिए तैयार रहे. 5 ओवर के बाद नरेश जी 67 2 विकेट के नुकसान पर 6 गेंदों में आप कितना देख रहे हैं? शेवटचं षटक आहे आणि अजूनही आयकॉन आयडॉल मैदानामध्ये आहेत. योगेश भालेकर. आता टेनिस क्रिकेट इथे काही सेट होण्यासाठी तुम्हाला 2 4 5 6 बॉलची आवश्यकता नाही आहे. खेळाडू ऑलरेडी सेट असतात. शेखर शेळके 9 चेंडूमध्ये 21 धावा आहेत. तर मला वाटतं हे शेवटचं षटक आहे आणि तालुक्यातलाच कोणीतरी गोलंदाज या षटकासाठी असणार आहे. कदाचित हेमंतला आणलं जाते परत एकदा. ज्या अगोदरचं षटक 23 धावांचं होतं, तर इथे फलंदाज पुन्हा एकदा 15 ते 20 धावा बघतील. आणि जर असं चित्र झालं तर मला वाटतंय डिंग डॉंग अकोले संघाला खूप मोठ्या धावफलकाला तोंड द्यायला लागू शकतं. मोठा रनचेस त्यांना करावा लागू शकतो. त्यामुळं हेमंत परदेशीवरती जबाबदारी आहे. रोहननं मागचं षटक कसं टाकलं, पहिल्या षटकामध्ये 23 आल्यानंतरही फक्त 9 धावा खर्च करताना एक गडी बाद केलाय रोहननं. तर इथे हेमंतला आता आपलं कौशल्य दाखवावं लागेल. शेवटचं षटक इथे सुरू होणार आहे. गोलंदाज हेमंत असेल तर फलंदाज स्ट्राइक एंड वरती शेखर शेळके. यस, कडक कडक शॉट, सुपर कडक, लॉंग ऑफच्या डोक्यावरून अगदी दिमागदार, झन्नाटेदार, लफेदार
षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. ये शॉट देखिए, कमाल की टाइमिंग, बेहतरीन बल्लेबाजी शेखर द्वारा. एक्शन रिप्ले में देखिए वो शॉट किस तरह से खेला गया था. शपल में थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर आए, आगे गिनती बल्ले के बीचों बीच खेलते हुए खूबसूरती के साथ बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपनी टीम की जरूरत देखते हैं. खूबसूरत छक्का. शेखर कमाल की पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए. ब्रॉकन में गेंद कूद के निकला साइड पर, डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं और इस 2 रनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ रहा है. शानदार बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा. योगेश एक कमाल के खिलाड़ी है. शेखर 29 पर खेल रहे 11 गेंदों में और उन्हों की रफ्तार कम नहीं हो रही है आणि ती होणार पण नाहीये. जसं शेखर मैदानामध्ये खेळतोय, ड्राईव्ह सीटवरती तो आहे आणि सातत्याने धावा येत आहेत. यस यस यस, चेंडूच्या मागे लागून मारलेला हा फटका आहे. चेंडूचं मुंडकं इथे कट केलंय. वा, हवेमध्ये चेंडू, हवाई फायर आणि 6 धावांची मोहर. षटकार. क्या बात है, क्या बल्लेबाजी हो रही है मैदान के अंदर. ये शॉट देखिए क्या फिनिश किया है. जिस तरह से वो आखिरी 2-3 गेंदें बहुत इंपॉर्टेंट है. अंत भला तो सब कुछ भला. और शेखर का बल्ला माशाल्लाह क्या बल्लेबाजी कर रहे हैं. धुआंधार तेज दनादन, दर्शकों का मनोरंजन हो रहा है और भोपी भी बज रहे हैं. भोपी भी बज रहे हैं. एक गेंद का खेल आना बाकी है और 5वें गेंद पर हमला किया शेखर शेलके ने. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. चर्चा आपण तीच करत होतो. 15 ते 20 धावा या षटकामध्ये आल्या तर खूप मोठ्या रन चेसला सामोरं जावं लागू शकतो डिंगडॉंग अकोले संघाला आणि तीच वेळ समोर आहे. शेवटचा चेंडू यस, कव्हर्स मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक समोर असेल यावेळेस. शेखरला 2 धावा निश्चित प्राप्त होणार आहेत की काय. हो, फलंदाज बाद आहे. योगेश भालेकर बाद होईल. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. 87 वरून पुढे 88 धावा आणि 6 षटकांचा खेळ संपतोय. 89 धावांचं आव्हान असेल डिंगडॉंग अकोले संघासमोर. अमलेश्वर क्रिकेट क्लब स्वराज्य वॉरियर्स टॉस केले आहे. अमलेश्वर क्रिकेट क्लब स्वराज्य वॉरियर्स संघानं टॉससाठी याचे पहिली इनिंग समाप्त झालेली आहे. कोथुश्वर कॅटरर्स आणि डिंगडॉंग अकोले हा सामना दमदार होणार यात काही शंका नाही आहे. कारण आपण पाहताय आमदार चषक 2025 थरार आणि मनोरंजनचा डबल बार. आपण इनिंग ब्रेकमध्ये घेणार टॉस. अमलेश्वर क्रिकेट क्लब स्वराज्य वॉरियर्स टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. शेखर शेळके नाबाद 42 धावा 15 चेंडूंमध्ये. राजू पाटेने बघितलं 7 चेंडूंमध्ये 12. 2 षटकार पहिल्याच षटकामध्ये त्यानं ठोकलेले होते ते धनंजय भिंताडेला. त्यानंतर विशाल निघोटनं देखील अप्रतिम खेळी इथे साकारली. 13 चेंडूमध्ये 29 धावा. योगेश भालेकरला फारशी संधी मिळाली नाही, मात्र एक जबरदस्त इनिंग राहिली. 88 धावा स्कोर कार्डवरती राहिलेल्या आहेत कोतुळेश्वर केटरर्सच्या. धनंजय भिंताडचे 2 षटकं 26 धावा. विकेट मिळाली नाही. नवनाथ आडवळेनं पहिल्या चेंडूवरती इथे राजू पाटेला पाठवलं होतं माघारी. 1 षटक टाकलं. चांगल्या धावा रोखल्या होत्या. 7 धावा केवळ खर्च केल्या. हेमंत परदेशी मात्र प्रचंड महागडा ठरला. 2 षटकामध्ये 44 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. रोहन मात्र मध्ये एक षटक चांगलं टाकलं. 1 गडी बाद करताना त्याने केवळ 9 धावा खर्च केल्या. पहिला गडी 13 वरती, दुसरा 67, तिसरा 88 वरती बाद झालेला आहे. 3 गडी बाद 88. तर विजयासाठी डिंगडॉंग अकोले संघाला 36 चेंडू 89 धावांची आवश्यकता.
क्षेत्ररक्षणासाठी लगेचच मैदानामध्ये दाखल होतील कोतुळेश्वर केटरर्स. 88 धावांची खेळी त्यांनी साकारलेली आहे. 89 धावांचं मोठं आव्हान समोर ठेवलेलं आहे. तर बघूया टॉस बॉक्स मध्ये यानंतरची मॅच अमलेश्वर क्रिकेट क्लब अंभोळ विरुद्ध स्वराज्य वॉरियर्स असा सामना होणार आहे. सुनीलजी साबळे, साईराज उद्योग समूह अंभोळ, सागरजी साबळे, निलेशजी चौधरी, अमोलजी गदमे आणि अमोलजी जगदामे आणि यश साबळे यांची टीम आहे. सन्माननीय चंद्रकांत गीते, सुप्रसिद्ध आचार्य आणि राजेंद्र देशमुख या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभहस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस आपण इथे संपन्न करणार आहोत. एका बाजूला अमलेश्वर क्रिकेट क्लब अंभोळ आणि त्यांच्या विरुद्ध स्वराज वॉरियर्स या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच होणार आहे. दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, चला आपण टॉससाठी. मान्यवर उपस्थित आहेत. अमलेश्वर क्रिकेट क्लब संघाचे संघनायक आमच्यासोबत जॉईन झालेत. आता स्वराज वॉरियर्स या संघाच्या कर्णधाराची वाट आम्ही पाहतोय. आदरणीय चंद्रकांत गीते साहेब आणि राजेंद्र देशमुख या दोनही मान्यवरांच्या शुभहस्ते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये टॉस आपण इथे संपन्न करतो आहे. दोन्ही कॅप्टन आलेत. स्वराज वॉरियर्स आणि अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ, कुणाचा कॉल असेल? यस, हेड आणि टेल आहे. ओके, यस, कॉइन स्पिन केला जातोय. टेल इज अ कॉल, इट्स टेल. टॉस जिंकलाय स्वराज वॉरियर्स या संघाने. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. तर प्रथमतः काय करण्याचा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आणि त्यामागचं मुख्य कारण काय असू शकतं की तुम्ही टॉस जिंकला, गोलंदाजी करायची, त्यामागचं काय मुख्य कारण आहे? काय तसं कारण काय नाही, तर बॉलिंग साईड तर चांगली चालू आहे आमची सध्या. त्यासाठी आम्ही बॉलिंग कमीत कमी धावा राखण्याचा प्रयत्न करू. आजचा दिवस या स्पर्धेतला बराचसा महत्त्वपूर्ण दिवस आहे, कारण या स्पर्धेमध्ये एकूण 12 संघ खेळले आणि 12 संघांनी स्वप्न पाहिलं होतं या स्पर्धेला जिंकायचं. तर आज काय स्वप्न आहेत आणि कशा पद्धतीने खेळ आज संघ करेल मैदानामध्ये? स्वप्न तर काय नाही, सगळं संघ सर्वांनी चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. बाकी काय. स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा तर खूप चांगली आहे. प्रत्येकाला आवड असते यावर्षी, म्हणजे प्रत्येक वर्षी कोतो प्रीमियर लीगची कधी स्पर्धा होईल ती दरवर्षी होतच असते विकेटच्या माध्यमातून. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण टॉस जिंकलेला आहे, आपण गोलंदाजी स्वीकारली आहे. आपल्यासोबत अमलेश्वर क्रिकेट क्लब अंभोळ संघाचे संघनायक आहेत. टॉस तुमच्या विपक्षामध्ये गेलाय. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्हाला काय करायची इच्छा होती? काय करणार होते तुम्ही टॉस जिंकल्यानंतर? आम्ही क्षेत्ररक्षण चूज केलं असतं, पण सुरुवातीच्या पहिल्या दिवशी 2 मॅचेसला दोन्ही टॉस हारून आम्ही बॅटिंग केली पहिल्यांदा आणि ॲक्च्युली ते बेनिफिशियल राहील आमच्यासाठी. तर मे बी कदाचित आताही तसंच होऊ शकेल. आज देखील टॉस तुमच्या विपक्षामध्ये गेला. खरं तर टॉस हा नशिबाचा भाग आहे, परंतु मागच्या 3 दिवसांत म्हणजे अर्थात ज्यावेळेस लीग मॅचेस आपण केल्या पहिल्या 3 दिवसांमध्ये सिक्सर कंपनीचे चेंडू आपण वापरले, परंतु आता टेनिक्स कंपनीचा बॉल तो मात्र यूज केला जातोय. तर त्या बाबतीत आपलं मत काय? आधीचा बॉल आय थिंक बॅट्समन आणि बॉलरसाठी इक्वली चांगला होता. टेनिक्स जरा थोडा बॅट्समनच्या फेवरमध्ये आहे माझ्या मते. तर बघूया काय होतंय. खूप साऱ्या शुभेच्छा. अधिकचा वेळ न घेता मॅचही सुरू झाली आहे. बेस्ट लक बोथ टीम्स. मान्यवरांचा आभार. सुप्रसिद्ध आचार्य आदरणीय चंद्रकांत गीते साहेब आणि राजेंद्रजी देशमुख साहेब, आपलं मनापासून धन्यवाद. विनंती आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. जाऊयात आपण लगेचच दुसऱ्या डावाकडे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. शुक्रिया शाहरुख. सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. लेग स्टंप के ऊपर गेंद, पनिशमेंट देना चाह रहे हैं. दिशा गेंद खराब गेंद है तो आती रहेगी. सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है और ईंट का जवाब पत्थर से देते हुए गेंद को भेज दिया बॉडी के बाद 4 रनों के लिए. पाहुनी मौका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. क्या बात है. इस बार बढ़िया बल्लेबाजी, जवाबी हमला करते हुए बैटर.
अहमद परदेशी एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, 4 पर बैटिंग कर रहे हैं। कम बॉक्स में हमारे साथ जुड़ रहे हैं इस जिले के मशहूर कमेंटेटर, मराठी में बहुत ही बेहतरीन आवाज़ आप सुन रहे हैं। शाहरुख भाई आपका स्वागत है कॉम बॉक्स में। 7 पर हमारे स्टूडियो में हमारे साथ जुड़े हुए हैं। थँक्यू, वेलकम बॅक, सर्वांचं स्वागत आहे। आमदार चषक अर्थात कोथरूड प्रीमियर लीग 2025 सुपर 8 आणि सुपर 8चा ब गट बी ग्रुप आज खेळताना दिसतो आणि त्यातली पहिली महत्त्वाची लढत सुरू आहे, दुसरा डाव। यावेळेला चांगला फटका आहे हेमंत परदेशी यांच्या बॅटमधून बिटवीन द गॅप 2 क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडू लाडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉल लाडू अगदी शेवटच्या क्षणी तिथे बॉलला अडवलेला आहे। चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, 2 धावा संघासाठी वाचवल्या। सर काय सांगाल क्षेत्ररक्षणाबद्दल? पहा, ॲक्शन रिप्लेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक धावले, शेवटच्या क्षणी बॉल अडवलं, खूप चांगले एफर्ट। बिल्कुल बहुत ही बेहतरीन फील्डिंग का नज़र। आप देखें यहाँ से थोड़ा गिर गए, लेकिन बहुत इंपॉर्टेंट है, कभी कभी गिरना भी बहुत ज़रूरी है, पता तो चलता है कौन उठाने के लिए आता है। और यहाँ क्या होगा, अच्छी फील्डिंग करेंगे तो गेंदबाज का कॉन्फिडेंस जरूर बढ़ सकता है। विशाल निकोट गेंदबाजी कर रहे हैं। ओहो, अनप्लेबल गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल मिला, आंखों से दूर गेंद थी और बिंदी गेंद थी। ये भोपू आज बज रहा है, कैसा लग रहा है जैसे एक बार फिर किसी स्टेडियम में हम बैठे हैं। नक्कीच आज थोडासा माहोल वेगळा आहे कोथरूड प्रीमियर लीग मध्ये। आज आपण जर पाहिलं तर मोठे मोठे आवाज तुम्हाला ऐकायला मिळत आहेत आणि आजचा माहोल थोडासा वेगळा आहे। आज प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी झाली आहे सर आज स्पर्धेच्या निमित्ताने। ऑफ स्टंप के बाहर रूम मिला और बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया कमर बॉर्डर के बाहर। परदेशी अब ये जाना नहीं, एक बार फिर बॉर्डर के बाहर जाके आना है, तो ये गेंद को उठाने के बाद वापस आना है। परदेशी कमाल कर रहे, गेंद बॉर्डर के बाद 4 रन। तर आपण पाहू शकता थोडेसे बॅकफुटला गेले आणि ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता, स्क्वेअर कट केला, खूप चांगल्या पद्धतीने बॉलला खेळून काढलं। शॉट सिलेक्शन त्याचं कौतुकच करावं लागेल। 4 धावा मिळत आहेत। परदेशी जाना नाही, आपण या अगोदर उल्लेख केला, परंतु डिंगडॉंग अकोले संघाच्या पॅव्हिलियन मधून खेळाडू असं म्हणत असतील, परदेशी आना नाही, आना तो फिर मॅच जिथे करी आना, कारण बॅटिंग तितकी चांगली होताना दिसते। जी हाँ, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन अहमद परदेशी का, जिस तरह से सामने विशाल जैसे एक धुरंधर गेंदबाज है, उनके खिलाफ आपने जब रूम मिला तो धूम मचाई परदेशी सामने। 11 रन नेल्सन आंकड़ा स्कोरबोर्ड पर है, स्कोर 11 बगैर किसी नुकसान के। पहले ओवर की कहानी समाप्त हुई। योगेश अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार है, भिवंडी के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी। इसी सीजन में अभी पिछले वीक में 9 विकेट प्राप्त करने का भी कारनामा किया था योगेश ने। काबिलियत क्षमता है, दूरवार से गेंदबाजी करेंगे। लोकप्रिय कार्य सम्राट आमदार किरणजीबा लामटे साहब के जन्मदिन के अवसर पर कोतुल क्रिकेट क्लब प्रेजेंट कोतुल प्रीमियर लीग आमदार चषक 2025 छठवां दिन, छठवां साल। कल होगा ग्रैंड फिनाले। स्ट्राइक रन पर सुनील खंडेबा बैटिंग करने के लिए तैयार। ऑन साइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है और मैंने सुनील को देखा है, शाहरुख हमेशा ऑन साइड पर बल्लेबाजी करते हैं, ऑन साइड पर रन बटोरने का एक बार फिर कोशिश करते। तो ये जो अभ्यास होता है, यूट्यूब पर बहुत सारे टूर्नामेंट आप देखते हैं, कौन सा बल्लेबाज ऑफ साइड पर खेल रहा है, कौन सा बल्लेबाज ऑन साइड पर रन बटोर रहा है, ये सारा अभ्यास होता है गेंदबाजों को। नक्कीच, आणि आज या मोठ्या व्यासपीठावर मोठा अभ्यास करून आलेत। यावेळेचा बॉल हवेत आहे, फटका इथे फसतोय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, सुनील निघालेत, विकेट मिळते। सुनील खर्डे 0 माघारी जाताना दिसत आहेत। 1 या धावसंख्येवर माफ करा, बांधून परतताना आपल्याला दिसत आहेत। खूप चांगला कॅच, राम पथवे तिथे होते। क्रिकेट में केवल पैर एक बार फिर नहीं चलेंगे, मतलब जो पैर नहीं चलेंगे तो एक बार फिर कोई फायदा नहीं होता। अब आप देखिए खड़े खड़े गेंद को खेलना चाह रहे थे बस के एक्शन रिप्ले देखिए 7S पर। टारगेट बहुत बड़ा 89 का है और काफ़ी ऑफ स्टंप के बाहर ऑन डिमांड 7S ऑफ स्टंप के पास। देखिए पैर नहीं चले, आप स्टंप के ऊपर ही खड़े
और गेंद बिल्कुल छठे स्टंप की तरफ है। खड़े खड़े गेंद को कवर के ऊपर से खेलने का प्रयास सुनील का। योगेश का पहला विकेट, पहले विकेट का पतन, पहला ब्रेक थ्रू योगेश ने अपने टीम के लिए दिया। स्कोर 11, 1 विकेट के नुकसान पर है। दूसरा ओवर प्रगति पर। प्रतियोगिता में 209 चौके आए शाहरुख, और चौकों की भी बरसात होगी। बहुत सारे आंकड़े जो है आपको जरूर बताएंगे। 78 रन अभी भी आपको बनाने हैं। लक्ष्य एक बार फिर देखिए 89 का लक्ष्य है, तो अभी भी बहुत सारे रन बनाने आपको। नए बल्लेबाज, नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। नवनाथ, नाथन सनाथ नवनाथ। रिवर्सिव खेलना चाहते थे, ज्यादा टर्न नहीं है, ज्यादा घुमाव नहीं है, कुछ अलग करने की कोशिश नवनाथ द्वारा। अलग माइंड के साथ शाहरुख मैदान के अंदर उतरे हैं और पहली गेंद पर बिंदी है योगेश की अच्छी गेंदबाजी। आल्याबरोबर एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे नवनाथ हडवळे यांनी केला, परंतु त्यामध्ये यश मिळालं नाहीये। गोलंदाजीचं कौतुक करा, 3 चेंडू निर्धाव टाकलेत। परत एकदा टप्पा पडला, हलकासा बॉल बाहेर निघाला। यावेळेस नवनाथच्या समोरून बॉल बाहेर काढला। यावेळेस तुम्ही जर बघितलं तर हा फटका मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता या चेंडूला, कारण स्लॉटमध्ये होता त्यांच्या, परंतु टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स मिळाला आणि त्यानंतर थोडासा बाहेर निघाला। पहा ॲक्शन रिप्ले आणि वेगात यष्टिरक्षकाकडे। इस बार खूबसूरत स्ट्रोक है, लॉक ऑन बॉडी लाइन की तरफ गेंद को खेल दिया है। गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी नहीं देखने वाली बात है। हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना। जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं है, उनको कुछ करके दिखाना। 4 रन। अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार। या अगोदरचा चेंडू देखील आपण पाहिला, अगदी सेम सारखीच लाईन आणि लेंथ होती, परंतु इथे फलंदाज थोडेसे बॉलच्या लाईन मध्ये आले होते। पायांची हालचाल खूप चांगली बघायला मिळाली। यावेळेस त्या फटक्यामध्ये यश मिळालं, 4 धावा मिळतात। यावेळेला परत एकदा ऑन साइडला बॉलला खेळले, उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत, पकडतायत एक सुंदर झेल, आणि फलंदाज नवनाथ हडवळे यांचा देखील खेळ इथे संपताना दिसतो आहे। दुसरा मोठा धक्का। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी। 15 पर दूसरा झटका। योगेश की बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। इस बार भी सफल हुए थे, लेकिन ऑकवर्ड पोजीशन में आए थे। ये आप देख सकते हैं। दोबारा एक बार फिर मैं आपको बताऊंगा, ये जो शॉट खेला ऑन साइड पर मिड विकेट पर, योगेश बहुत कुछ तालियां बजा रहे। पोजीशन देखिए एक बार फिर, बल्लेबाज की शरीर का संतुलन अच्छा नहीं था, या काफी ऑफ टाइम के बाहर अगला पैर थोड़ा बेंड हो गया और उसके कारण गेंद बहुत ऊपर चली गई। तारामंडल में मिड विकेट पर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। अच्छा जजमेंट, बहुत ही बेहतरीन कैच, और नवनाथ की पारी समाप्त। योगेश ने इस ओवर में 2 झटके दिए हैं। आज भोपू बज रहा है, माहौल थोड़ा सा अलग बन गया है, खेल का रंग बदल रहा है, मौसम बदला है। 15 पर दूसरा झटका, योगेश की जबरदस्त गेंदबाजी। फक्त 4 धावा दिल्यात आणि सुनील खर्डे, नवनाथ हडवळे सारखे 2 फलंदाज माघारी पाठवले, म्हणजे त्याच्या ओव्हरमध्ये फक्त 1 चौकार आला। धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा। डिंगडॉंग अकोले संघ एका बाजूला आहे, तर कोतुळेश्वर केटरर्स हा संघ दुसऱ्या बाजूला आपल्याला बघायला मिळतो। विशाल निघोटची अनुपस्थिती होती सर, ज्यावेळेस कोतुळेश्वर केटरर्स संघाने या स्पर्धेमध्ये सुपर 8 ला प्रवेश केला, त्या दिवशी विशालची अनुपस्थिती होती, परंतु आज तो मैदानात आला, खूप चांगला खेळ त्याने केला, आणि आज तो दाखल झाल्यामुळे संघ अधिकचा मजबूत होताना दिसतो आहे। बिल्कुल सही कहा आपने, और बढ़िया प्रदर्शन दोनों बल्लेबाजों का रहा, शेखर और विशाल निघोट। फटके में गेंद काफी ऑफ टाइम के बाहर है, वाइड बॉल का इशारा। बशीर की शुरुआत अच्छी नहीं है। पहले पावर प्ले के ओवर में गेंदबाज ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया। योगेश का प्रदर्शन अच्छा रहा है और 2 विकेट झटका है। 16 पर दूसरा झटका लगा और मिस्टर स्टार के साथ तीसरे ओवर की शुरुआत हुई है। बशीर शेख या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती बशीर शेख यांनी। उंच पुऱ्या शरीर यष्टीचे हे गोलंदाज, त्याचा बराचसा फायदा झाला गोलंदाजीच्या माध्यमातून। समोर हेमंत परदेशी, बाहेर जाणारा बॉल, टप्पा पडला, वेगात निघून गेला यष्टिरक्षकाच्या दिशेने। ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता। याही वेळेस जर पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला होता। इकडे ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतो आपण, हेमंत परदेशी विचारणा करतायत। या अगोदर 1 फॉर द ओव्हर देण्यात आला आणि ते सेकंड बाउन्सची मागणी देखील होताना दिसते आपल्याला, परंतु बघूयात काय निर्णय असेल। डिसिजन पेंडिंग आहे
सर आता नजर असतील हेमंतवर, कारण 6 चेंडू आणि 10वर तो फलंदाजी करतोय. इथून पुढे जर मॅच जिंकायची तर संघनायक आहे, त्यामुळे आज जबाबदारीनं खेळ त्याला मात्र करावा लागणार आहे. सर्वात महत्त्वाचं शाहरुख, एक स्पर्धा जेव्हा असते ना त्यातून काहीतरी आपल्याला मिळत असतं. बघ, एखादा युवा खेळाडू जो चांगली कामगिरी करतो किंवा एक अनुभव खेळाडू त्या ठिकाणी परफॉर्म करून जातो, म्हणजे आयकॉन आयडॉल बरोबर आपले जे स्थानिक खेळाडू आहेत ते देखील चांगली कामगिरी करतात. त्यापैकी एक हेमंत परदेशी आहे, ज्याने चांगली गोलंदाजी केली. या मॅचमध्ये इतकी चांगली पण यापूर्वी चांगली गोलंदाजी केली. बॅटिंग करताना तो 10वरती खेळतो. मग आपण काय मिळवलं? आयकॉन खेळाडू खेळणार, आयडॉल खेळाडू खेळणार, त्यांच्याकडे ती प्रतिभा आहे, पण स्थानिक खेळाडू देखील चांगली कामगिरी करतात हे दाखवून द्यायचं आहे हेमंत परदेशीला. आणि एक मोठी धावसंख्या त्याचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी एक मोठी संधी आहे, एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. आता डिसिजन पेंडिंग आहे, आपण पाहू शकता डिसिजन पेंडिंग आहे. आकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बाउन्सर टाकला होता. बी करमरकर नेहमी म्हणायचे की आपटबार आहे, पण आपटबार योग्य पद्धतीनं फुटलाय का ते देखील पाहूया. महत्त्वाचं ते आहे ज्या पद्धतीनं इथे ऑनफिल्ड अंपायर टीबी अंपायरच्या दिशेने गेलेत आणि काही काळाकरता खेळ थांबलेले. हा आपटबार होता. आणि दुसरं महत्त्वाचं आणखीन एक गोष्ट असेल, पंचांनी पाहिले की बॅट्समन किती सफल झाला आहे ते देखील महत्त्वाचं आहे. बॅट्समन बघूया पंचांचा काय इशारा येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, सफल झाला होता बॅट्समन. आणि तीच गोष्ट 4-5व्या स्टंपवरती तुम्ही आला होता, ती गोष्ट पाहिली गेली आणि परदेशीने जो या ठिकाणी रिव्ह्यू घेतला होता तो अनसेस्टिबल ठरलेला आहे. 2-16 बशीर शेख गोलंदाजीच्या ट्रॅकवर डब. यावेळी लास्ट विकेट केला जातोय. बशीरच्या विरुद्ध पर्याय निवडला आणि त्यामध्ये यश मिळालं हेमंत परदेशीला. बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. शाहरुख परदेशी है, वो कह रहे टाइगर अभी जिंदा है. बहुत ही बेहतरीन पारी खेल रहे अपनी टीम के लिए और परदेशी साहब अपनी टीम के लिए खुशी देने का काम तो कर रहे हैं. अब जाकर स्कोर फिलहाल 20 रन 2 विकेट के नुकसान पर. रचनात्मक कलात्मक बल्लेबाजी, रिवर्स व्यू खेला था बशीर के सामने और उनको पता था 2 गेंदें ऑफ स्टंप के बाहर, तीसरी भी ऑफ स्टंप के बाहर और थोड़ी करीब थी क्योंकि इससे पहले बिल्कुल वो दावा किया गया था. थोड़ा सा करीब चले गए और एक आसान शॉट, थोड़ा जोखिम भरा होता है रिवर्स खेलना, लेकिन जल्दी पढ़ लिया था बशीर की गेंद को परदेसी ने और अच्छा स्ट्रोक खेलते हुए चौका अर्जित किया गया. रूम मिला, क्या बात है. पॉइंट की तरफ अच्छा शॉट, लेकिन पॉइंट पर खिलाड़ी था. इस शॉट के लिए प्रोटेक्शन था और बशीर को मिला एक विकेट, बहुत ही महत्वपूर्ण विकेट. परदेशी को अब मैदान के बाहर जाना पड़ेगा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालीमार क्रिकेटर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. फटका तर खूप चांगला होता. फटक्यामध्ये टायमिंग प्रॉपर होतं, शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्यानं ज्या पद्धतीनं गोलंदाजी तुम्ही करता त्या पद्धतीनं तुम्हाला क्षेत्ररक्षण देखील सजवावं लागतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलं तिथे हेमंतला आणि हेमंत परदेशी. कारण बाहेर जाणारा चेंडू होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, चांगला फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, सेफ हँड. त्याला मात्र कुठल्याही प्रकारची जास्त मेहनत करावी लागली नाहीये. फ्री होम डिलिव्हरी आपण म्हणू शकतो आणि तिथे विकेट मिळते. हेमंत बाद. शाहरुख जी, जब आप गेंदबाजी कर रहे हैं तो बल्लेबाज को अपने ऑफ स्टंप का पता होना चाहिए और गेंदबाज को अपने फील्डर कहाँ है उसका पता होना चाहिए. अब तक जैद पठान इनकी तरफ से आफ्ताब तांबुली इनके लिए जो कैच लपक लिया था 200 का इनाम मिलेगा. एक फ्यूचर है. आफ्ताब के बारे में मैंने बहुत सुना है, एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. ये कोतुर का भविष्य है, अकोले का भविष्य है. स्कोर 20-3 विकेट के नुकसान पर. अब कहानी बदली है. सागर आए हैं मैदान के अंदर, धनंजय के ऊपर दारोमदार है 20-3 विकेट के नुकसान पर. और शाहरुख दूसरी एंड पर, धनंजय अभी भी है. तब मजा आएगा. धनंजय भी बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. 6 सिक्सर जड़ चुके. एक मैच में 6 सिक्सर जड़ने का कारनामा इन्होंने किया है, तो वो काबिल तारीफ खिलाड़ी है आपके पास. यावेळी चांगला बॉल. बशीर शेख पुनरागमन करताना दिसत आहेत. परंतु इथे सर तुम्हाला एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि या मोठ्या लक्ष्याचा जर तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर हल्ला दोन्ही बाजूनं व्हावा लागेल. हल्ला दोन्ही बाजूनं चढवावा लागेल. धावा दोन्ही बाजूने येणं फार गरजेचं आहे. इथे धनंजयला साथ द्यावी लागणार आहे. परंतु बशीर शेख, गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत अचूकता दाखवली गोलंदाजीमध्ये. बहुत ही खराब क्रिकेट शाहरुख. मैं तो सब दोनों तरफ से हमला करने की जरूरत नहीं है. धनंजय आपके पास है तो भाई सिंगल लीजिए. आप हमला कर रहे हैं, आप आइकॉन नहीं है,
आप आइकॉन नहीं है, आइकॉन आपके सामने है, तो ये ध्यान में रखना, ये क्रिकेट सीखना। यहाँ ये जो खेल हुआ अभी तक, पहले ओवर की कहानी स्टार्ट अच्छा किया गया था कोतकुली की तरफ से, और दूसरी तरफ अगर देखें तो लगातार दूसरे ओवर में विकेट गिरने का सिलसिला जारी रहा। अब अभी तक का जो खेल 3 ओवर का हुआ वो देखें तो एक टॉवर बनाया था कोतुल टीम ने, और तीसरे ओवर में बहुत ही खराब बल्लेबाजी रही, बहुत ही खराब। शाहरुख, मुझे नहीं लग रहा कि दोनों एंड से हमला होना चाहिए। एक एंड से हमला करने के लिए आपके पास ऐसे खिलाड़ी है, वो 6 गेंदें खेलेंगे तो भी फायदा होगा, और फिर भी जो बल्लेबाज है ना खुद हमला कर रहे हैं। 3 गेंदें बिंदी गेंदे आई, अगर 3 में से 2 भी यहां धनंजय खेलते तो भी आपके टीम का फायदा होता। मला काल सायंकाळच्या योगेश गेंदबाजी करने के लिए आए, और सामने बल्लेबाज धनंजय, एक पुण्यनगरी का सितारा, दूसरी तरफ से भिवंडी का सितारा है। 211 चौके आए हैं। सिक्सर की बात करें तो 148, 20 रन 3 विकेट के नुकसान पर 3 ओवर की कहानी समाप्त हुई है। 18 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है, लक्ष्य बहुत दूर है। और अब योगेश के पास काबिलियत है, 2 विकेट चटका चुके, सफल गेंदबाज है शाहरुख, और बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। लोकप्रिय कार्य सम्राट आमदार किरणजी लहामटे साहब के जन्मदिन के अवसर पर आप देख रहे कोतुल क्रिकेट क्लब प्रेजेंट कोतुल प्रीमियर लीग आमदार चषक 2025। क्लीन बोल्ड, व्हाट अ डिलीवरी। सफल वो क्या होंगे जो विश्वास रखते हैं गैरों पर, सफल वो होंगे जो विश्वास रखते हैं पैरों पर। सटीक यॉर्कर और योगेश कारगर किया शिकार। धनंजय को जाना पड़ेगा मैदान के बाहर। प्रमोद लोखंडे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक या विकेटसाठी गोलंदाजासाठी असणार आहे। मोठी विकेट मिळाली आहे धनंजय भिंताडे, ज्या खेळाडूवर सर्वांच्या नजरा होत्या तो खेळाडू आता माघारी जाताना दिसतोय। मला काल रवी गोरेड यांनी सांगितलेली एक गोष्ट आवडली सायंकाळच्या सत्रामध्ये, की तुम्हाला एक खेळाडू जर चांगला खेळला तर एक मॅच जिंकता येते, परंतु तुम्हाला जर स्पर्धा जिंकायची आहे तर सगळ्या खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल, प्रत्येक खेळाडूला चांगला खेळ करावा लागेल। आणि आज डिंगडॉंग अकोले संघासाठी तीच परिस्थिती, प्रत्येकाला चांगलं खेळावं लागेल। चांगला बॉल, गोलंदाजाचं कौतुकच असेल सर इथे। बिल्कुल बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, आइकॉन खिलाड़ी है तो सुंदर प्रदर्शन। 2 बादल जब टकरा तो विस्फोट जरूर होता है। जैसे देखा योगेश और धनंजय एक दूसरे के सामने थे, और सबसे बेहतरीन गेंद योगेश के ड्रीम बॉल था, चारों का निश्चित किया था। स्कोर 20, 4 विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगली गेंद सफल हुए लेकिन सफल नहीं हुए। और शाहरुख, जब आप स्ट्राइक रोटेट नहीं करते ना, अगर यहाँ से रन नहीं आते तो एक बड़ा खिलाड़ी नॉन स्ट्राइकर इनकी तरफ रहता है तो कंसंट्रेशन में कमी आती है। धनंजय के साथ वही हुआ, 3 गेंदें डॉट थी, स्ट्राइक रोटेट नहीं हो रहा था, उनको मौका नहीं मिल रहा था, उस पर तो ड्रीम बॉल आया और पूरी तरह से चारों खाने चीत किया था योगेश ने। धनंजयसाठी ही अशी परिस्थिती होती की प्रत्येक चेंडूवर आता मोठा फटका खेळावाच लागणार, आणि इथे गोलंदाजाला देखील चांगला चेंडू हाता आला। यावेळेचा बॉल हवेत आहे, फटका इथे थोडासा मिसटाइम होताना दिसतोय। संघाचा जो आयकॉन आहे गोलंदाजी करतो योगेश भालेकर यांच्यासाठी बबलू पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक। धनंजय भिंताडेची जी विकेट घेतली त्यासाठी योगेश भालेकरचं कौतुक करावं लागेल। भिवंडीला बिलॉंग करणारे आहेत, आज कोतुळमध्ये येत आहेत आणि कोतुळ नगरी गाजवताना दिसत आहेत। जी हाँ, बहुत ही बढ़िया प्रदर्शन योगेश का। ज़्यादा तारीफ हुई, लेग स्टंप के बाहर गेंद चली गई है, वाइट बॉल का इशारा। और जो खास करके इनाम लगा रहे हैं उनकी भी तारीफ होनी चाहिए। उनको पता है धनंजय का सबसे बेहतरीन विकेट है, बेशकीमती विकेट है, योगेश ने लिया, इसीलिए इनको 500 का इनाम मिला। ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। बल्लेबाजों को, जो लोकल टैलेंट है, जो हुनरबाज खिलाड़ी है, उनको दमखम दिखाने का समय आ गया है। योगेश गोलंदाजीसाठी यावेळेस टप्पा बदला बाहेर निघाला, हे ब्रह्मास्त्र आहे खरं तर योगेश भालेकरचं। चेंडूला वळण देण्यामध्ये, अर्थात चेंडूवरून बोट फिरवली, त्यानंतर टप्पा पडला, बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला, निघून गेला फलंदाजाला सोडून एकटाच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये शेखर शिळकेकडे, ज्यानं पहिल्या डावामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती। ब्रॉकल में गेंद खोद के निकाला, ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते, थ्रो करते, तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया। स्कोर आगे नहीं बढ़ पा रहा है। सफल ओवर का खेल समाप्त हुआ। योगेश की शानदार गेंदबाजी, 12 गेंदों में 66 रनों की जरूरत है। तो इस मुकाबले में कोतलेश्वर ने शिकंजा कस लिया। आइकॉन खिलाड़ी योगेश का जलवा मैदान के अंदर, मैग्निफिसेंट बॉलिंग। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ
वेलकम बैक, स्वागत है आपका आमदार चषक 2025 में। प्रतियोगिता का छठवां दिन और दोपहर का सत्र। चलिए टीम मीटिंग ज्यादा ना करें, वक्त इतना नहीं है। पहला मुकाबला और 1:07 का समय, अभी भी 4 मुकाबले आना बाकी है, वक्त ज्यादा चला गया। टीम मीटिंग करने की जरूरत है लेकिन बल्लेबाजों को, गेंदबाजों को नहीं है। 12 गेंद में 66, इसके बावजूद टीम मीटिंग हो रही, मुझे कुछ समझ में नहीं आया। नक्कीच थोडंसं आपण जर पाहिलं तर ड्रिंक्स ब्रेक आपल्याला होताना दिसतो आहे। या स्पर्धेमध्ये ज्यांनी बक्षिसं दिली आहेत त्यांचा नामोल्लेख होणं देखील फार गरजेचं असणार आहे। या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी 75,555 रुपयांचं पारितोषिक ज्यांनी पुरस्कृत केलं आहे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब। द्वितीय क्रमांकासाठी 45,555 रुपयांचं पारितोषिक आहे सहकार महर्षी सीताराम गायकर पाटील साहेब, चेअरमन अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 35,555 रुपये हेमंत उर्फ बबलू शेठ देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य। आणि चतुर्थ क्रमांकासाठी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अध्यक्ष जय मल्हार प्रतिष्ठान धामणगाव पाट कैलास मामा राऊत 25,555 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून मिळालं। आणि प्रथम विजेत्या संघ मालकासाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 2 व्हीलर बाईक बजाज प्लॅटिना ही मिळालेली आहे, उद्योजक ठाणे आदरणीय सुधीर भाऊ साळवे साहेब यांचा देखील विशेष आभार आपल्याला व्यक्त करावा लागेल। या स्पर्धेमध्ये सातत्यानं प्रत्येक वर्षी सुधीर भाऊ साळवे साहेबांचं योगदान आपल्याला असतं आणि यावेळेस प्रथम विजेत्या संघ मालकासाठी त्यांच्या माध्यमातून एक 2 व्हीलर बाईक आपल्याला मिळालेली आहे। सुधीर भाऊ साळवे आपलं मनापासून धन्यवाद या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आहे। ऑफ स्टंप के बाहर से ऑन साइड पर खेल दिया, बॉडी लाइन पर खिलाड़ी, गेंद के नीचे, ये कैच आउट, सफलता मिली है। विकेट गिरने का सिलसिला जारी है और फिलहाल गेंद बल्ले के ऊपर भारी है, आउट। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी। कोतुळेश्वर केटरर्स संघाचे संघ मालक सन्माननीय प्रसिद्ध आचार्य बाळासाहेब गीते यांच्या चेहऱ्यावर देखील आता स्मित हास्य आहे, कारण संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसतो आहे। चांगला खेळ आतापर्यंत राहिलेला आहे। प्रशांत दादवडे सर आपल्यासोबत आहेत। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आपण त्यांचे आवाज या स्पर्धेमध्ये ऐकलाय। सर काय सांगाल, ग्रामीण भागातली एक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख देखील संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये केला जातो आणि कसं वाटलं या स्पर्धेमध्ये समालोचन देखील तुम्ही केलं, कसा राहिला अनुभव या स्पर्धेमध्ये? निश्चितच अनुभव तो खूप चांगला आहे। बऱ्याचशा गोष्टी जे वाव मोमेंट आहेत त्यावरती आपण नजर टाकणार आहोत। या स्पर्धेचे आयोजन करत असताना विशेष करून जे मैदान उभं राहिलं, आज प्रत्येकाच्या कष्टातनं 1 रुपया बाजूला काढून जेव्हा आपण मैदान बनवतो तेव्हा ग्रामस्थांची या ठिकाणी जी कळकळ दिसते क्रिकेटबद्दल, एक महत्त्वाचा भाग आहे। एक गोष्ट आपण घेणार आहोत, 11 चेंडू 65 धावांची आवश्यकता। क्लीन बॉल केले, फलंदाजाला पडली, भूल भूल भूल, दांडी झाली, गोल मधली एसटी वाकवले आणि बॅट्समन या ठिकाणी हाराकिरी करतात खराब बॅटिंग मैदानावरती। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी। थँक्यू डीजे, थँक्यू। प्राइज येते आफताब यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर भूषण सपकाळ यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आफताबसाठी दिलं जाणार आहे। प्रशांत सर, निश्चित एकेका मुद्द्यावरती आपण जाऊया। म्हणजे पहिला मुद्दा इथे होता, ज्या पद्धतीनं मैदानावरती वीज पोल होते ते देखील काढण्यात आले, त्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके आमदार किरणजी लहामटे साहेबांचं फार मोठं योगदान आहे। त्यानंतर यापूर्वी शाहरुख तिथे आला होता, तर तिथे डिक्रेल क्षेत्र होतं, ते कमी करण्यासाठी आज योगीजी देशमुख साहेब आणि त्यांच्या सर्व टीम, त्याचबरोबर बबलू शेठ देशमुख आणि येथील सर्व तरुण मंडळी, क्रिकेट शौकीन, क्रिकेट खेळाडू यांनी फार मोठं योगदान दिलं। आता मैदान या ठिकाणी आपण बघू शकता खूप चांगलं झालं। लवकरच या विकेटवरती जी सिमेंटची विकेट आहे त्याची जागा मातीच्या विकेट, टर्फ विकेट देखील बनवण्याचा प्रयत्न होईल, सुसज्ज मैदान आणण्याचा प्रयत्न देखील होतोय। त्यासाठी तो प्रस्ताव मग अशी देखील एक चर्चा झाली आमदार साहेबांच्या माध्यमातून। या ठिकाणी हे मैदान सुसज्ज करण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी किंवा संकल्प आहे किंवा या ठिकाणी मोठं स्वप्न आहे इथल्या प्रत्येक क्रीडा क्षेत्रात, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल।
राऊंड विकेट मारा. लेगस्टनच्या भारतात चेंडू. सीमेनेचं लाईव्हचं प्रक्षेपण अप्रतिम आहे. 6 कॅमेऱ्यांचा वापर आणि इथे कुठली तडजोड नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयोजन करत असताना तडजोड नाही. मोठे व्यावसायिक खेळाडू आणायचे तर त्याकरता ओनर देखील त्यांचं कौतुक आहे, कारण एक व्यावसायिक खेळाडू इथपर्यंत आणायचं तर कमीत कमी 20-25 हजार रुपये लागतात आणि त्यासाठी ती त्या तयारी संघ मालकांनी दाखवली. आणखीन महत्त्वाचं म्हणजे आज या स्पर्धेच्या निमित्तानं मोठमोठे खेळाडू करतात, जसं विश्वजित ठाकूर खेळून गेला आहे, रवी आयरीसारखा खेळाडू खेळून गेलेला आहे. यापूर्वी उमर 11चे बरेचसे खेळाडू. अत्यंत सुंदर. ये भविष्य, ये वर्तमान है, ये आफताब है, ये चिंगारी है. ये अकोले का भविष्य मैदान के अंदर कमाल कर रहे हैं और अपने फॉलो थ्रू में जबरदस्त कैच, शानदार कैच. ऐसे कैच लपकते नहीं, चिपकते हैं. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. थँक्यू डीजे. कोतुल का ख्वाब नाम है आफ्ताब आणि अगदी खूप चांगली गोलंदाजी त्यानं केली आहे. जमीर भाई काझी आणि राजेंद्र पवार यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस येते. त्याचबरोबर सुप्रसिद्ध आचारी चंद्रकांत गीते यांच्या वतीने देखील 200 रुपयांचं पारितोषिक या कॅचसाठी आफ्ताबला दिले जाणार आहे. खूप प्रभावित केले सर. रिॲक्शन टाइम फार कमी होता आणि त्याही परिस्थितीमध्ये खूप चांगला कॅच तिथे आफ्ताबने कॅरी केला. काय सांगाल? देखिए कैच बिल्कुल आंखों की तरफ था, जहां एक बार फिर वो कैच आ रहा है, एक बार फिर देखिए दूसरे एंगल से 7 पर बेहतरीन गेंदबाजी आफ्ताब द्वारा, आफ्ताब तांबली. और ये कैच देखिए बिल्कुल आंखों की तरफ था और ऑस्ट्रेलियन स्टाइल से कैच लपक लिया. ये खिलाड़ी जैसे कि मैं बात कर रहा हूँ, अकोले का भविष्य है. आने वाले दिनों में, आने वाले 2-3 साल में ये बहुत बड़े मंच के साथ जुड़ने वाले हैं. एक्सीलेंट बॉलिंग बाय आफ्ताब. स्कोर रन नाउ 25 for 7. पारी रट करते हुए बैटिंग डॉग अकोले टीम की. टपकाते उछाल मिला और बढ़िया गेंदबाजी, विकेट जबरदस्त, शानदार. ये 4था विकेट है. आफ्ताब के लिए जोरदार तालियां बजाइए. 4था विकेट उन्होंने चटकाया है. एक्सीलेंट बॉलिंग का कमाल का प्रदर्शन कर रहे हैं. मिळाली शानदार भेट. ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. थँक्यू. आफ्ताबसाठी बबलू पाटील देशमुख साहेबांच्या वतीने देखील 500 रुपयांचं पारितोषिक इथे दिलं जातं. 4 डब्ल्यू है आफ्ताब ना. 4 डब्ल्यू है तो बबलू देशमुख साहब की तरफ से आपको 500 का इनाम मिलेगा और गेम बनाएगा ने. कमाल का प्रदर्शन आफ्ताब द्वारा. 8 गेंदे 64 चाहिए और डिंग डोंग संघर्ष कर रहा है इस वक्त. अगर देखिए तो कोतलेश्वर केटर्स कमाल का प्रदर्शन कर रहे हैं. चांगला चेंडू, पंच इथे फिरतायत. व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आहे. एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाते. धावफलकामध्ये बदल होताना दिसतोय. धावफलकावरती 26-8 फलंदाज बाद आहे. आज डिंग डॉंग संघ खेळतोय. त्यांनी गोलंदाजी थोडीशी रॉंग केली, क्षेत्ररक्षण थोडंसं रॉंग केलं, फलंदाजी थोडीशी रॉंग डिंग डॉंग संघाची होताना दिसते. ऑन साइड पर गेंद को खेला गया. ऑन साइड पर लॉन्ग आउट पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है. इस ओवर की कहानी देखिए, जैसे कि विकेट वाइट बॉल, विकेट वाइट बॉल, 2 डब्ल्यू, उसके बाद में वाइट बॉल और एक सिंगल है. तो आफ्ताब का बहुत ही अच्छा ओवर. 7 गेंदों में 62 चाहिए है और ये दोपहर का सत्र है. गेंदबाजी करने के लिए आफ्ताब. बल्ले का बाहरी किनारा, फाइलिंग पर खिलाड़ी तैयार रहे थे. कहाँ देख रहे थे, कहाँ देख रहे थे भाई, क्योंकि पहली बार गेंद आई है और उनको चकमा देती बॉर्डर के बाहर चली गई. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. ज्यावेळेस तुम्ही इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करता, प्रामुख्यानं फाईन लेग, फ्लाइंग स्लीप, कव्हर पॉईंटच्या दिशेने, तर तिथे क्षेत्ररक्षण करणं तितकं सोपं नसतं. तिथे टप्पा पडल्यानंतर चेंडू तुम्हाला कधी गुंगारा देईल ते सांगणं कठीण असतं आणि या परिस्थितीमध्ये तुम्हाला चेंडूवरती लक्ष द्यावं लागतं. आणि इथे तेच घडलं. टप्पा पडला, चेंडूनं हुलकावणी दिली क्षेत्ररक्षकाला आणि निघून गेला लॉंग स्टॉपच्या दिशेने. 4 धावा मिळत आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणाऱ्या 58 धाव्यांची 5 ओव्हर संपल्यात. 8 गडी बाद, 31 धावा धावफलकावर. शाहरुख, कभी कभार क्या होता है कि आप रिलैक्स होते हैं, अब आप जित के दहलीज पर है, ज़्यादा कुछ करने की ज़रूरत नहीं है. दूसरी बात, गेंद आपकी तरफ नहीं आते, ज़्यादा बार नहीं आती, तो इतना सतर्क और सावधान आप नहीं होते. कदमों का इस्तेमाल जरूर कर रहे हैं लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. दोपहर का खाना पक रहा है, मुझे वो खाने की सुगंध आ रही है और बीच मैदान पर कोतलेश्वर कैटर्स को जीत की सुगंध आ रही है.
आमच्याबरोबर आचारी पण आहेत, त्यामुळे निश्चितच ते आज भोपू पण वाजवत आहेत, टीमचे ओनर पण आहेत, त्यामुळे एन्जॉय करतात प्रत्येक मोमेंट. चांगला बॉल इकडे शेखर शेळकेचा पाहायला मिळालाय. आज शेखर शेळकेनं खूप चांगल्या पद्धतीनं बॅटिंग केली. आज शेखर निडर होऊन लढला मैदानामध्ये. धावफलकावर धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. 31 धावा धावफलकावर, 4 चेंडू 58ची गरज. परत एकदा फलंदाज रवी हासे यांच्यासाठी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर गेला यष्टिरक्षकाकडे धाव इथेही मिळणार नाही. यानंतर अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळ आणि स्वराज वॉरियर्स या दोन संघांमध्ये मॅच होणार आहे. टॉस स्वराज वॉरियर्स संघानं जिंकला आणि प्रथमतः निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळ संघाला. 6 षटकांची ती देखील लढत असणार आहे. इथे विजयाच्या अगदी समीप जाऊन पोहोचताना दिसतोय आपल्याला कोतुळेश्वर केटरर्स हा संघ. कोतुळेश्वर केटरर्स संघ जर ही मॅच जिंकला तर या स्पर्धेतला अनबिटन संघ तो राहील, अपराजित संघ तो राहणार आहे. तिसरा सामना तो संघ खेळतोय, चांगला खेळ केला, फलंदाजी गोलंदाजी या सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर राहिले आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं असेल तर ड्रायव्हिंग सीटवर आहे, वर्चस्व त्यांनी आतापर्यंत निर्माण केलं. अजून एक विकेट डाऊन झाली आहे. फलंदाज क्रमांक 9 मात्र बाधून परतलेला आहे. आता शेवटची जोडी आहे मैदानामध्ये आणि मला वाटतंय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रोहन गोंदके, रवी हासे स्ट्रायकर एंडला स्वतः संघमालक आहेत. इंजिनियर रवी हासे, मुकुंद लाहमटे आणि इंजिनियर रवी हासे यांचा हा संघ आहे. डिंगडॉंग अकोले संघ. या मॅच मध्ये ज्या चुका केल्या त्या सुधारून पुन्हा एकदा एक संधी आहे. त्या सामन्यामध्ये तिथे चांगला खेळ करावा लागेल. 1 चेंडू 58. पुढे टाकलेला बॉल यावेळेस नावेष्टीच्या बाहेर. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला आणि अगदी सीमारेषा पार. धावा इथे मिळतील 4 म्हणजेच व्हाईट प्लस 4 5 धावा मिळतील. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. क्रॉस बॅटेड फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलला अडवतील. धाव मात्र कुठल्याही प्रकारची मिळणार नाहीये. सामना संपलाय आणि या सामन्यामध्ये विजय मिळवलाय कोतुळेश्वर केटरर्स या संघाने. या सामन्यामध्ये विजय मिळवलाय. विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि हार्ड लक डिंगडॉंग अकोले. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण इथे देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच कोण असेल? काही क्षणातच या सामन्याचा सामनावीर आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तत्पूर्वी यानंतर जे 2 संघ खेळणार आहेत त्या दोन्ही संघांना विनंती राहणार आहे आपण कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता लगेचच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. एका बाजूला आपण बघणार आहोत अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध जो संघ आपल्याला खेळताना दिसणार आहे तो म्हणजे स्वराज वॉरियर्स. या 2 संघांमध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मॅन ऑफ द मॅच फलंदाजी करत असताना 15 चेंडू आणि 42 धाव्यांची बहारदार खेळी आणि गोलंदाजीमध्ये देखील प्रभावित केलं. एक झेल देखील पकडला. शेखर शेळके या सामन्याचे सामनावीर ठरत आहेत. तर जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये शेखर शेळकेला एक मोमेंटो एक आकर्षक टी शर्ट देऊन आपण सन्मानित करणार आहोत आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील महाराष्ट्र भूषण आदरणीय प्रशांतजी आदवडे सर. खेल से बनता है चरित्र और चरित्र से बनता है राष्ट्र. दोस्तों स्वागत है आपका कोतुल प्रीमियर लीग आमदार चषक 2025 की ये अद्भुत कहानी. 6वां दिन और पहले मुकाबले में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन रहा कोतुलेश्वर टीम का.